तर मी आहे मिनी ब्लॉगर डिग्याची बहीण. आपण आज चाललेलो आहे माझा दात काढण्यासाठी. तर बघा ब्लॉग पूर्ण. तर सध्या रोप लावणी चालू आहे. तर या बायका बघा कशा इरलीतून घेऊन चाललेले आहेत. तर तिथनं आता आपण पोहोचलेलो आहोत फिजुड्यात. आणि आता इथनं कसं राधानगरीचं डॅम दिसतंय बघा. तर मागच्या व्हिडिओत डॅम काय आपल्याला दिसलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता गोवा हायवे बघा. तर जाता जाता वाटत राधानगरी अभयारण्य लागते. हे निसर्ग सौंदर्य बघायसाठी इथं यायला लागते बघा. आणि तिथनं आता मी पोहोचलेलो आहे राधानगरी. आणि इथं येऊन बघतोय तर काय दवाखानाच बंद आहे. म्हणून मी गेलो दुसऱ्या दवाखान्यात, तो पण बंद आहे. मग काय गेलो मेडिकलमध्ये आणि घेतल्या दाढवरच्या गोळ्या. तर तिथनं आता मी चाललोय घराकडे. तवर लक्षात आलं पिरीला टक्कूची घ्यायची. मग काय भावानं परतली गाडी आणि गेलो कपड्याच्या दुकानात. इथं येऊन बघतोय तर काय हे बी दुकान बंद आहे. सगळ्यांनी कळालंय वाटतं मिनी ब्लॉगर डिग्याची बहीण आल्या, त्यामुळे सगळ्यांनी दुकानं बंद केल्यात. आणि ह्यो काय म्हणालाय बघा. तर आजपासून दीदीने ब्लॉग चालू केल्यात, त्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि दीदीला सपोर्ट करा. एवढं काय भावाचं मनाव घेऊ नकोसा, खरं भावाला फॉलो करायला विसरू नकोसा. आणि ही शाळा बघा, या शाळेत म्हणजे 5वी ते 7वी झाले. आणि भाऊ कसं आता गाणं म्हणाले बघा. तर भावाचं गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर आपण कसं सह्याद्रीच्या कुशीत राहतोय बघा. तर हे सह्याद्रीच्या कुशीतच वसलेलं एक दत्ताचं छोटंसं मंदिर आहे बघा. जाता जाता वाटत आपल्याला भेटलेला आहे अण्णाला बाय बाय करून आपण पोहोचलेलो आहोत घरात. आणि कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आता इथपर्यंत आलाय तर भावाला सपोर्ट करायला लागतोय.